नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री कोकतरे यशस्वी सर आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सस्नेह स्वागत। आज इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर इयत्ता 6वी आणि 7वी 8वी साठी असणारे जे काही महत्त्वाचा भाग जो आहे TSC परीक्षा जी आहे त्या TSCच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारला जातो। एकूण 4 गुणांसाठी दिनदर्शिकेवर आधारित, म्हणजे थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो, इंग्रजीत कॅलेंडर असं म्हणतो। आता कॅलेंडरवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते आजपर्यंत, याच्या शॉर्ट ट्रिक्स काय आहेत, झटपट आपण त्याचं उत्तर कशा पद्धतीने काढू शकतो याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। बघा, कॅलेंडर जे आहे, कॅलेंडरवरती प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला विचारले जाऊ शकतात। कॅलेंडर पाहण्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या काही बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा, यामध्ये कॅलेंडरमध्ये काय असतं की 2 भाग आपण लक्षात ठेवले पाहिजे। किती? 2 भाग लक्षात ठेवले पाहिजे। एक म्हणजे साधे वर्ष, बरोबर, आणि त्याचबरोबर दुसरा भाग जो आहे तो म्हणजे लीप वर्ष। ठीक आहे, साधे वर्ष म्हणजे काय आणि लीप वर्ष म्हणजे काय। आता साधे वर्ष समजा मी 2010 हे उदाहरण घेतलं, काय वर्ष आहे 2010। आता 10 मध्ये एकक आणि दशक स्थान जे आहे याला 4 भाग जर दिला, तो जर पूर्ण भाग जात असेल तर त्याला म्हणायचं लीप वर्ष, बरोबर आहे। आणि भाग जात नसेल तर ते आहे साधे वर्ष, सामान्य वर्ष आपण त्याला म्हणूया। ठीक आहे, इथं बघा 4 एके 4, 4 दुने 8, बाकी किती उरलेले? 2 उरलेले आहे, म्हणजे 2010 हे साधे वर्ष आहे। त्याचबरोबर 2011 हे वर्ष घेतो, 11ला या ठिकाणी 4 भाग द्यायचा। आता 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 दुने 8, या ठिकाणी बाकी उरलेले आहेत 3, म्हणून हे सुद्धा कसे वर्ष आहे? साधे वर्ष आहे। ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत। आता लीप वर्ष म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल मी 2012 हे वर्ष घेतलं। बघा, 2012 हे वर्ष घेतलं। 2012 या वर्षामध्ये एकक आणि दशक स्थानी शेवटचे जे काही 2 स्थान आहेत त्याला भागिले जर 4 केला, 4 एके 4, 4 त्रिक 12, म्हणजे याला पूर्ण भाग गेला, म्हणून 2012 हे कसं वर्ष आहे? लीप वर्ष आहे। ठीक आहे, त्यानंतर 2016 घेतलं, याला देखील 4 भाग दिला, 4 एक 4, 4 चौक 16, 2016 हे सुद्धा लीप वर्ष आहे। आणि या लीप वर्षामध्ये दुसरा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे असा आहे की शतक वर्ष। फॉर एक्झाम्पल 2000 हे वर्ष घेतलं, शतक वर्ष असेल तर त्याला 4 शून्य भाग द्या। ठीक आहे, इथं 2 2 शून्य गेले, 4 एक 4, 4 5 20, म्हणजे या ठिकाणी 400 ने जर पूर्ण भाग गेला शतक वर्षाला तर ते वर्ष सुद्धा कसं असतं? लीप वर्ष असतं। ठीक आहे, लीप वर्षामध्ये 29 दिवस हे कोणत्या महिन्याचे असतात? तर फेब्रुवारी महिन्याचे असतात। आणि साधे वर्षामध्ये 28 दिवस असतात। किती दिवस असतात? फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस असतात। ह्या काही बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। आता आपण उदाहरणाच्या माध्यमातून ही सगळी जी काही कॅलेंडरची जी काही प्रश्न जे आहेत हे कॅलेंडरवरचे प्रश्न समजून घेणार आहोत। बघा, आता इथं बघा टाइप 1 काय विचारलेलं आहे, टाइप 1 वरती कोणत्या प्रकारचे प्रश्न आजपर्यंत विचारण्यात आलेले आहेत। श्रेया हिचा जन्म। ठीक आहे, उदाहरण तुम्हाला दिसतंय की नाही बघा व्यवस्थित? ओके, श्रेया हिचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 ला झालेला आहे। शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 ला तिचा जन्म झालेला आहे। ठीक आहे, तिचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी असेल असा प्रश्न विचारलेला आहे। 3रा वाढदिवस कोणत्या वारी आलेला असेल? आता इथं काही गोष्टी ज्या आहेत ह्या मी इथं सविस्तर लिहून घेतो, परीक्षेमध्ये तुम्हाला सविस्तर लिहिण्याची गरज नाहीये। एकदा का तुम्हाला बेसिक समजलं की सगळी उदाहरणं जी आहेत ती ऑटोमॅटिक सोडवता येतील। बघा, आता इथं जन्म लिहून घेऊया, इथं काय लिहून घेऊया? जन्म लिहून घेऊया।
ठीक आहे. त्या शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 झालेला, 1993 जन्म झालेला. त्यानंतर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल असा प्रश्न विचारलेला. इथं जन्म हा पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस आणि तिसरा वाढदिवस असं लिहून घ्या. अजिबात चुका होणार नाही, गॅरंटेड सांगतो, अजिबात इथं चूक होणार नाहीये जर या पद्धतीने तुम्ही गेला तर. आता इथं पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा वाढदिवस, हा जो जन्म वर्ष आहे हे काय आपण वाढदिवस साजरा करत नाही. ओके, हा जन्माचा वर्ष. आता इथं 93, इथं आहे 94, इथं आहे 95, त्यानंतर इथं आहे 96. ओके, 93, 94, 95 आणि 96. आता यामध्ये 93 पासून 94 पर्यंत जात असताना, 93 पासून 94 पर्यंत म्हणजे कोणता, 4 सप्टेंबर 1993 पासून 94 पर्यंत जात असताना किंवा या सगळ्या वर्षांमध्ये प्रथमतः आपण लीप वर्ष जे आहे ते लीप वर्ष कोणतं आहे त्याला गोल करून घेऊया. बघा 96ला जर त्या ठिकाणी 4 भाग जात असेल, 4 1 4, 4 2 8 झालं. ठीक आहे, आणि इथं 1 राहिला, 4 चौक 16, 24 झाले. हे लीप वर्ष आहे, बरोबर आहे. ते काय आहे, लीप वर्ष आहे. 93 आहे का, तर 93 हे लीप वर्ष नाहीये, 93 हे लीप वर्ष नाहीये. मग आता इथून इथं उडी मारताना इथं 1 लिहायचा. ओके, पुन्हा 94 मधून 95 मध्ये जात असताना इथं 1 लिहायचा. आता 95 मधून 96 मध्ये जात असताना इथं काय, एक फेब्रुवारी नावाचा महिना लागतो. फेब्रुवारी हा जो कार्यकर्ता आहे ना, हा या ठिकाणी लागतो. म्हणजेच 95 मधून 96 मध्ये जात असताना बघा इथं 4 सप्टेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. ओके, तिथं काय आलेलं आहे, फेब्रुवारी आलेलं आहे. मग इथं काय करायचंय, 2 घ्यायचं आणि यांची काय करायची, बेरीज करायची. बघा 2 आणि 1, 3 आणि 1, 4 झाले. यांची बेरीज करून टाका. 1 अधिक 1 अधिक 2, 2 3 4 झाले. म्हणजे एक्स्ट्रा दिवस जे आहेत ते किती आलेले आहेत, 4 आलेले आहेत. एक्स्ट्रा दिवस किती आलेले, 4 आलेले आहेत. मग आता इथं काय म्हटलेलं आहे, 4 सप्टेंबरला शनिवार होता, 4 सप्टेंबरला शनिवार होता. मग इथं लिहायचं शनिवार अधिक हे किती आहे, 4 लिहून टाका. आता शनिवार नंतर काय येणार आहे, हे पुढचं आहे. आपल्याला पुढचा वाढदिवसाचा विचारलंय म्हणून प्लस केलेला आहे. मागचा जर विचारला असतं तर मी मायनस केलं असतं. शनिवार नंतर 4 पुढे मोजायचं. शनिवार नंतर काय येते बघा, हा शनिवार नंतर रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. या ठिकाणी वार कोणता येतोय, बुधवार येतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. हे जर समजलं नाही तर शनिवार इथं 1 2 3 4 असे पॉइंट काढून घ्यायचे. शनिवार नंतर इथं बघा काय येत आहे, रविवार येत आहे, त्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार. अशा पद्धतीनं याचं आन्सर काय आहे, 1 नंबरचा आन्सर आहे. ट्रिक्स सोप्या पद्धतीने आहे, ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. ठीक आहे, आता याच पद्धतीने पुढचा एक्झाम्पल काय विचारलेला बघा. पुढचा एक्झाम्पल काय दिलेला आहे, ठीक आहे, दिसतंय तुम्हाला. ओके, मंदारचा जन्म 7 जुलै 2007 ला झाला. हा, तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे, तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता. त्याचं उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर सोडवला तरी चालेल. 7 जुलै 2007 ला शनिवारी झालेला आहे. 2007 ला जन्म जे आहे ते 2007 ला झालेला आहे. ठीक आहे, इथं लिहून घ्यायचं 2007. त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल, 2020 साली प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 2020 ला हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, आता इथं दुसरा म्हटलेला आहे. मग इथं काय करायचं, हा पहिला वाढदिवस, हा दुसरा वाढदिवस. 7 इथं 8, त्यानंतर इथे 9, 7 8 आणि 9. ठीक आहे, आता इथं लेप वर्ष बघायचं. हे काय आहे, लेप वर्ष आहे. मग इथं जुलै मधून जेव्हा आपण या 7 मधून जेव्हा 8 कडे आपण जातो, 7 या वर्षाकडून जेव्हा 8 या वर्षाकडे जातो, तेव्हा मध्ये कुठेतरी फेब्रुवारी महिना जो आहे तो फेब्रुवारी महिना येतो, होय की नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे, 2 घ्यायला पाहिजे. त्यानंतर 8 मधून 9 मध्ये जात असताना इथं 1 घ्यायला पाहिजे. 2 आणि 1 किती झाले, 3 झाले. एक्स्ट्रा दिवस किती आहेत, 3 आहेत. एक्स्ट्रा दिवस किती आहेत, 3 आहेत. मग इथं काय म्हटलेलं आहे, शनिवार म्हटलेलं आहे. मग शनिवार अधिक
अधिक 3 करा, कारण ते पुढचा वाढदिवस विचारलेला आहे. आपल्याला जर मागं आलं विचारलं असतं तर ते मायनस केलं असतं. मग 1 2 3 इथं टिंब काढले. शनिवार नंतर काय येतंय? शनिवार नंतर रविवार, सोमवार, मंगळवार. इथं सुद्धा ऑप्शन नंबर 2 ला क्लिक करून टाकायचं. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ओके, ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे बघा. माधवचा जन्म गुरुवारी दिनांक 15 जून 2011 रोजी झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसा दिवशी कोणता वार असेल? त्याचा 5वा वाढदिवस आपल्याला इथं विचारलेला आहे. कितवा वाढदिवस विचारलेला आहे? 5वा वाढदिवस. फार बेसिक गोष्ट आहे, त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. आता इथं जन्म कधी म्हटलेला आहे? जन्म झालेला आहे 2011ला. 2011ला त्याचा जन्म झाला. तेव्हा काय होता? गुरुवार होता. त्याचा 5वा वाढदिवस इथं विचारलेला आहे. 5वा वाढदिवस विचारलेला आहे म्हणजे इथं 1 2 3 4 आणि 5 या पद्धतीने लिहायचं. ठीक आहे. 11 नंतर इथं 12 13 14 15 आणि 16. 16ला काय असणार आहे? त्याचा 5वा वाढदिवस असणार आहे. आता इथं काय आहे? तर लीप वर्ष जे आहे त्या लीप वर्षांना आपण गोल करायचं. लीप वर्ष कसं शोधायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 11 मधून 12 गेलं, इथं काय झालं? 2 झालं, कारण 12 हे लीप वर्ष आहे. 12 हे काय आहे? लीप वर्ष आहे. 16 हे सुद्धा लीप वर्ष आहे. इथं काय येणार आहे? 1 येणार आहे. लीप वर्ष असेल तर 2 लिहायचं, लीप वर्ष नसेल तर 1 लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर इथं 1 आलं, इथं सुद्धा 1 आलं. आता 15 मधून 16 मध्ये जात असताना मध्ये काय येतो? इथं फेब्रुवारी महिना येतो, म्हणून या ठिकाणी काय लिहायचं? 2 लिहायचं. ओके. आता यांची बेरीज करून टाकायची. 2 अधिक 1 यांची काय करा? बेरीज करा. 2 3 4 5 6 7 किती आले? 7. हे आले त्याचे एक्स्ट्रा दिवस, म्हणजे आपल्याला याच्या पुढे 7 दिवस एक्स्ट्रा जायचं आहे. काय करायचं? त्याच्या पुढे 7 दिवस एक्स्ट्रा जायचं आहे. आता इथं गुरुवार दिलेला आहे आणि याच्यामध्ये अधिक 7 केलं की काय येणार आहे? गुरुवारच येणार आहे. 7 दिवसाचा काय असतो? आठवडा असतो, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? गुरुवार येणार आहे. ऑप्शन नंबर किती आहे? 2. ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात बाळांनो? फार सोपी गोष्ट आहे. या पद्धतीने जर उत्तर सोडवलं तर अजिबात त्यामध्ये चुका होऊ शकत नाही, ही गॅरंटी आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. हा 2018ला विचारलेला आहे. 2018ला हा प्रश्न इथं विचारलेला आहे. रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009ला आहे. 25 जुलै 2009ला दुसरा वाढदिवस आहे. त्यावेळी शनिवार होता, तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? प्रश्न उलट विचारलेला आहे. प्रश्न कसा आहे? उलट विचारलेला आहे. घाबरून जायचं काही कारण नाही. आपण हा प्रश्न जो आहे ना, तो प्रश्न जरी उलट दिला असेल तरी आपण तो प्रश्न काय करूया? सरळ करून घेऊया. आलं लक्षात? हा, उलटा प्रश्न दिलेला असेल तर तो सरळ प्रश्न करून घेऊया आपण. आता इथं काय म्हटलेलं आहे? दुसरा वाढदिवस दिलेला आहे. ठीक आहे. इथं मी 2 लिहितो, म्हणजे इथं पहिला असणार आहे आणि इथं काय झालेला आहे? तिचा जन्म झालेला असणार आहे. ठीक आहे. आता इथं बघा, दुसरा वाढदिवस 2009ला आहे. 2009ला दुसरा वाढदिवस आहे, तर पहिला कितीला असणार आहे? 8ला असणार आहे आणि तिचा जन्म कधी झालेला असणार आहे? 7ला झालेला असणार आहे. बरोबर आहे? तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा असं म्हटलेलं आहे. आता इथं बघा काय, 8 हे लेप वर्ष म्हणजे +2 करायला पाहिजे. जुलैमधून 2 जुलै 2008ला जात असताना मध्ये इथं काय येतो? फेब्रुवारी महिना येतो. इथं 2 लिहायचं. त्यानंतर इथं 1 लिहायचं. 2 आणि 1 किती झालं? 3. एक्स्ट्रा किती आलेले आहे? ते 3 आलेले आहेत. परंतु इथं प्रश्न उलट दिलेला होता, म्हणून आपण तिथं प्लस न करता मायनस करायला पाहिजे. शनिवार वजा किती? 3 करा. 1 2 3. आता उलटा यायचं आहे. इथं शनिवार आहे, इथं शुक्रवार आलेला असणार आहे. त्यानंतर इथं गुरुवार आलेला असणार आहे. ओके. आणि इथं बुधवार आलेला असणार आहे. म्हणजे बुधवार कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 2018ला बाळांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात, कारण हे विचारलेले प्रश्न आहेत. आता पुढे बघूया आपण. आता टाईप 2 कशा पद्धतीने यामध्ये प्रश्न विचारलेले ते थोडक्यात आपण समजून घेऊया.
आता इथं बघा थोडासा वेगळा प्रश्न दिलेला आहे. 10 जानेवारीला सोमवार होता. 10 जानेवारीला सोमवार होता, तर 22 जानेवारीला कोणता दिवस होता? तर 22 जानेवारीला कोणता दिवस होता? फार सोपा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला लगेच कळणार आहे, कारण इथं जास्त काही अंतर नाही आहे. 22 मधून 10 गेले, 22 मधून त्या ठिकाणी 10 घालवले तर उत्तर किती येत आहे? 12 येत आहे. 22 वजा 10 उत्तर किती आला? 12 आलं. आणि 12ला त्या ठिकाणी जर 7ने भागला, 7 एके 7, इथं उत्तर राहिलं 5. 5 दिवस काय झालेले ते एक्स्ट्रा झालेले आहेत. 5 दिवस काय झालेले आहेत? एक्स्ट्रा. मग या सोमवारमध्ये काय करायचं? अधिक 5 करायचं. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. काय येणार आहे? शनिवार येणार आहे. ठीक आहे, इथं काय येणार आहे? शनिवार येणार आहे. ऑप्शन नंबर किती आहे बघा? शनिवार कुठं आहे? हा, ऑप्शन नंबर 1. हा, आता हा प्रश्न बघा, जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? थोडासा त्याच फॉन्टचा प्रश्न, परंतु थोडेसे विस्तारित प्रश्न दिलेला आहे. एकीकडे शिक्षक दिन दिलेला आहे आणि एकीकडे काय दिलेला आहे? गांधी जयंती दिलेला आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी शिक्षक दिन जो आहे हा शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. बरोबर आहे, 5 सप्टेंबरला असतो. गांधी जयंती जी आहे ही 2 ऑक्टोबरला असते. लाल बहादूर शास्त्री जयंती सुद्धा 2 ऑक्टोबरलाच असते. ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता शिक्षक दिन मंगळवारी असेल म्हटलेलं आहे. शिक्षक दिन मंगळवारी आहे. 5 सप्टेंबरला या ठिकाणी काय आलेलं आहे? मंगळवार आलेला आहे. ओके, 5 सप्टेंबरला मंगळवार आलेला आहे. गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरला आपल्याला इथं वार विचारलेला आहे. 2 ऑक्टोबरला काय आहे? वार विचारलेला आहे. काय नाहीये, आता पहिला महिना कोणता आहे? सप्टेंबर जो आहे हा आधी आहे. ठीक आहे, आणि हा काय आहे? नंतर आहे. प्रश्न थोडासा वेगळा आहे, परंतु तो आपण या ठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेऊया. आधी 5 सप्टेंबर, नंतर काय आहे? 2 ऑक्टोबर आहे. आता इथं बघा 5 सप्टेंबर मग किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा. इथं ही जी तारीख आहे ना 5 सप्टेंबर, ही 30 वजा 5 करायचं आहे. किती करायचं? 30 वजा 5 करायचं. फार सोपं आहे. त्यानंतर अधिक सप्टेंबर नंतर डायरेक्ट ऑक्टोबर म्हटलेलं आहे. ऑक्टोबरची तारीख किती आहे? 2. इथं 2 लिहायचं. तारीख लिहायची. काय लिहायचं? तारीख लिहायची. 30 मधून 5 गेले. 30 मधून 5 गेले आले 25 अधिक 2 उत्तर किती आलेलं आहे? 27. उत्तर किती आलं? 27. या 27ला आपण काय करूया? भागिले 7 करूया, कारण 7 दिवसांचा त्या ठिकाणी काय होतो? एक आठवडा होतो. ओके, 7 एके 7, 7 दोने 14, 7 त्रिक 21. या ठिकाणी 21 आलं. 7 मधून 1 गेला. किती राहिले? 6 राहिले. 6 म्हणजे एक्स्ट्रा दिवस किती आहेत? 6 आहेत. एक्स्ट्रा दिवस किती आहेत? 6. मग इथं म्हटलेलं आहे काय? मंगळवार मध्ये त्या ठिकाणी अधिक 6 करा. निश्चितच मंगळवारच्या पाठीमागचा जो दिवस आहे तो म्हणजे सोमवार. बरोबर आहे ना? 1 2 3 4 5 6 मंगळवार, इथं बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. ह्या सेकंड नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आलं लक्षात? काही करायचं नाहीये. इथं 30 दिवसाचा महिना आहे म्हणून 30 वजा ही तारीख करायची. इथं काय आहे? 2 ऑक्टोबर म्हटलं, ही तारीख इथं लिहून घ्यायची. बाकी बेसिक यामध्ये काहीही जास्त काही नाही आहे. ओके, हा, आता हा प्रश्न जो आहे हा 2023ला विचारलेला आहे. 2023ला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. सोनलचा 3रा वाढदिवस 19 सप्टेंबर 2004 रोजी गुरुवारी होता. हा, 3रा वाढदिवस काय आहे? 19 सप्टेंबर 2004 रोजी गुरुवारी होता. 19 सप्टेंबर 2004. इथं लिहितो बघा, सप्टेंबर सप्टेंबर 2004 ला वार काय होता? तर
गुरुवार होता. 2004ला काय होता? गुरुवार होता. ओके, 19 सप्टेंबर म्हटलेलं आहे. आणि तिच्या 12व्या वाढदिवशी कोणता वार असेल? 12वा वाढदिवस कधी असणार आहे ते आता आपल्याला काढावं लागणार आहे. इथं बघा 4 इथं लिहून घ्यायचं 4. ठीक आहे, हा 3रा वाढदिवस आहे. हा 3रा वाढदिवस, 4था वाढदिवस, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. आलं का लक्षात? म्हणजे हे काय आहेत? हे वाढदिवस आहेत. हे काय आहेत? तिचे वाढदिवस आहेत. लक्षात आलं? हा 3रा वाढदिवस, 4था वाढदिवस, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा. लिहून घेतलं? काही टेन्शन घ्यायचं नाही. कितवा आहे? 3रा वाढदिवस 2004ला आहे. मग इथं लिहायचं 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 2013ला तिचा कितवा वाढदिवस येणार आहे? 12वा वाढदिवस येणार आहे. बरोबर आहे. आपल्याला काय सांगितलंय? कोणता वार असेल असं विचारलेलं आहे. काय? कोणता वार असेल असा प्रश्न तिथं विचारलेला आहे. ठीक आहे. मग आता इथं काय करायला पाहिजे? इथं बघा काय करायचं? आता 4 मधून 5 मध्ये जात असताना, 4 मधून 5 मध्ये जात असताना या ठिकाणी लीप वर्ष वगैरे जे आहेत हे 4 आहे. 2004 हे लीप वर्ष आहे, परंतु सप्टेंबरच्या अगोदर फेब्रुवारी येऊन गेलेला आहे. म्हणून तिथं लीप वर्ष जे आहे जरी असेल तरी त्याचा विचार अजिबात करायचा नाही. ओके. आता लीप वर्ष जर असेल आणि लीप वर्ष जर नसेल, साधे वर्ष असेल तर +1 न पुढं जायचं. म्हणजे गुरुवारच्या नंतर काय करायचं? 1 दिवस पुढे घ्यायचा, शुक्रवार घ्यायचा. आलं लक्षात? हा, म्हणजे 1 वर्ष बदललं त्या ठिकाणी 1 दिवस पुढे घ्यायचा. जर लीप वर्ष असेल तर मात्र 2 दिवस पुढे घ्यायचं. लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे घ्यायचं आणि साधे वर्ष असेल तर 1 दिवस पुढे घ्यायचं. आता इथं साधे वर्ष आहे कारण इथून फेब्रुवारी अगोदर होऊन गेलेला आहे, म्हणून इथं काय करायचं? +1 करायचं. किंवा या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो. इथं 5 आहे, इथं 4ला काय म्हटलेलं आहे? गुरुवार म्हटलेलं आहे. इथं काय म्हटलेलं आहे? गुरुवार म्हटलेलं आहे. मग 1 दिवस पुढे गेला, इथं काय आलं? शुक्रवार आला. इथं काय आला? शुक्रवार आला. ठीक आहे. त्यानंतर इथं शनिवार आला 6. इथं काय आला? शनिवार नंतर रविवार आला. आता 7 मधून 8 मध्ये जात असताना इथं फेब्रुवारी येणार आहे. इथं काय येणार आहे? फेब्रुवारी येणार आहे. म्हणजे रविवार 1 दिवस सोडून द्यायला पाहिजे. रविवार नंतर काय घ्यायचा? हा, सोमवार सोडून द्यायचा. म्हणजे इथं काय येणार आहे? तुमचा मंगळवार येणार आहे. ठीक आहे. मंगळवार नंतर +1 करायचं कारण हे साधं वर्ष आहे. मंगळवार, इथं काय येणार आहे? बुधवार, इथं काय येणार? गुरुवार, इथं काय येणार? शुक्रवार. आता इथं काय? हे लीप वर्ष आहे. 1 दिवस सोडून द्या. शुक्रवार, शनिवार, इथं काय आला? रविवार आला. आणि इथं काय आलं येणार आहे? मग सोमवार येणार आहे. काय येणार आहे? सोमवार येणार आहे. उत्तर काय येणार आहे? सोमवार. म्हणजे ऑप्शन नंबर 1. समजलं? याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता कारण महत्त्वाची ट्रिक्स आहे. या पद्धतीनं हे गणित जे आहे ते आपण सोडवू शकतो. बुद्धिमत्तेचं 2023ला विचारलेला हा प्रश्न आहे. आता 8वा प्रश्न बघा. परवा पाऊस पडत होता, उद्या शनिवार आहे, तर पाऊस कोणत्या वारी पडत होता? सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. आता इथं परवा पाऊस पडत होता. परवा